तुमचे मागच्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या युतीसाठी, सगळे सकारात्मक होते, मात्र ऐन वेळेला आता युती तुटल्याचं जाहीर झालं. नेमके काय कारण आहे? मागच्या 8 दिवसामध्ये 16 बैठका झाल्या आणि या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस 3 पक्षाची युती व्हावी अशा प्रकारचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. सकारात्मक चर्चा होत होती. दोन्ही बाजूनं प्रस्ताव एकमेकांना देण्यात आले होते. शेवटी प्रत्येक पक्षाला आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत आणि आपला महापौर व्हावा अशा प्रकारच्या अपेक्षा असतात. राज्य पातळीवर आम्ही 4 पक्ष युतीमध्ये आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी आणि आठवले गट. युती जवळपास जवळ गेली होती. बैठकीत चर्चा झाली होती. मात्र भारतीय जनता पक्षाचे 37 नगरसेवक स्टँडिंग होते आणि राज्य पातळीवर जे काही देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे यांचं जे वाटप आहे, त्यांचा फॉर्म्युला राज्य पातळीवर जो ठरला होता, तो फॉर्म्युला ज्याचे नगरसेवक जेवढे आहेत स्टँडिंग नगरसेवक, त्या विषयावर काही बोलायचं नाही. जालन्यामध्ये या अँगलवर आमची चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाचे आणि कैलास गोरंट्याल यांचे मिळून 37 नगरसेवक होते. आमची मागणी 37 नगरसेवकांची होती. तसा प्रस्ताव माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवला होता की आमचे 37 नगरसेवक आहेत आणि स्टँडिंग नगरसेवक आहेत. अशाच प्रकारचा प्रस्ताव अर्जुनराव खोतकर यांनी एकनाथराव शिंदे साहेबांकडे, उपमुख्यमंत्र्याकडे पाठवला होता. अजितदादा पवार साहेबांकडे राष्ट्रवादीनं प्रस्ताव पाठवला होता आणि राज्य पातळीवर जे काही सूत्र ठरलेलं आहे, ज्याचे नगरसेवक जेवढे त्याचा पहिला महापौर. आमचं 2.5 वर्ष भारतीय जनता पक्ष आणि 2.5 वर्ष शिवसेना. युतीसाठी 1000% अर्जुनराव खोतकर सकारात्मक होते. युतीसाठी रावसाहेब दानवे आणि मी स्वतः सकारात्मक होतो. मात्र राज्याच्या धोरणामध्ये काही निकषामध्ये स्टँडिंग नगरसेवक कोणाला कोणते द्यायचे त्याच्यावर एक थोडंसं आमचे प्रॉब्लेम होते आणि खोतकर साहेब आणि कैलासजी गोरंट्याल यांच्या जागाचा थोडासा आपसातला वाद होता. कैलास गोरंट्याल यांचं म्हणणं होतं की माझ्या 23 जागा आहेत, माझे 23 लोकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, 23 लोकांना तिकीटं मिळावेत. मात्र जिथं कैलास गोरंट्याल यांचे 23 सदस्य आहेत, तिथं अर्जुनराव खोतकरचं म्हणणं होतं, खोतकर साहेब सांगत होते की इथं माझे ताकदवान लोक आहेत, इथं माझ्याच जागा जिंकू शकतात. एक 10-12 जाग्याचा हा वाद होता. हाही विषय आम्ही पक्ष पातळीवर पाठवला होता आणि जवळपास 99% युती झाली होती. मात्र राज्याच्या धोरणात सूत्रामध्ये न बसल्यामुळं ही युती तुटलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.